नमस्कार, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीसाठी खूप अशी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. तर आपल्याला माहीत असेल सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूर या ठिकाणी आणि त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगण्यात आलेलं आहे, की लाडक्या बहिणीचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच अधिवेशन संपताच जमा करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेले आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर काही जण कुणी काही म्हणताय ₹2100 वगैरे असे भेटणार आहेत डिसेंबरच्या महिन्यामध्ये. तर असं काही नाही. सध्या तरी आणि तसं काही नाही. एप्रिलनंतर त्याचा जो काही ₹2100 ते वाढवणार आहेत. 1,500 1500 ऐवजी 2100 ते एप्रिलच्या नंतरच त्याचा विचार केलेला आहे. सध्या तरी ते आता हे जे देत आहेत ते 1,500 याप्रमाणेच जे काही पैसे म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता आहे ते देणार आहेत आणि जो हप्ता आहे तो आता देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की हिवाळी अधिवेशन संपताच लाडक्या बहिणी जो काही 1,500चा जो हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये खूप अशा महत्त्वाच्या विषय ते बोलले ते म्हणजे जे काही ज्या लाडक्या बहिणींनी म्हणजे पात्र नसताना पण ते काही बरेचसे पात्रते निकष वगैरे ते पण चेक केलं जाणार आहे. काही-काहींनी डबल फॉर्म भरले ते कसे भरले काय ते त्यांना बाद करण्यात येणार हे पण बोलण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणीसाठी जे काही म्हणजे रीतसर पात्र आहेत त्या महिलांना जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो म्हणजेच या महिन्याची एंडिंग किंवा जानेवारीच्या सुरुवातीला देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. तर लाडक्या बहिणीसाठी खूप अशी महत्त्वाची बातमी आहे. ज्या काही लाडक्या बहिणी बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होता की जो लाडक्या बहिणीचा हप्ता कधी भेटणार आहे, कधी भेटणार आहे. तर खास ही लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे. तर पहा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ घेऊन येतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. यानंतर पण आपण जे काही लाडक्या बहिणीचे अपडेट असेल ते आपल्या चॅनलवर घेऊन येतो. थँक यू.